हाय फ्रेंड्स, चला आपण बघतोय इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर मध्ये वेगवेगळे मुद्दे आपण बघतोय कालपर्वापासून. राईट, आपण बघत होतो की प्रोनाउनचे कोणकोणते टाइप्स आहेत ना, त्याच्यामध्ये आपण पर्सनल, इम्पर्सनल वगैरे वगैरे बघितले ना, बघितले की नाही काल? सर हो. चला पुढे जाऊयात मग. कोणकोणते झाले? पर्सनल, अजून पर्सनल, इम्पर्सनल, बाकीच्यांनी पण बोला. इम्पर्सनल, रिफ्लेक्सिव्ह, एम्पॅथिक. रिफ्लेक्सिव्ह, हा, एम्पॅथिक एम्पॅथिक. कसं ओळखायचं रिफ्लेक्सिव्ह आणि एम्पॅथिक मध्ये? सर, रिफ्लेक्सिव्ह व्हर्बच्या नंतर आलेला सेल्फ असतं. असतो. हा, बाकीच्यांनी बोला ना, बाकीच्यांना कळलेलं नाही का? रिफ्लेक्सिव्ह मध्ये माय सेल्फ, युअर सेल्फ, देअर सेल्फ हे कुठे असतं? नंतर व्हर्बच्या नंतर वर्बच्या नंतर. आणि एम्पॅथिक मध्ये कुठे असतं? अगोदर. लगेचच असतं त्याच्यानंतर. हा, जो कोणी माणूस असेल त्यामधला त्याच्यानंतर लगेचच. हा, यस. बर. चला पुढे, अजून काय शिकले तुम्ही? डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह, धीस, दॅट, धीस, दोज. राईट, त्याचं येस पण सर. तसंच वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य त्याचं पण? त्याच्या शेजारी कोणतंही ऍडजेक्टिव्ह, त्याचं नाव नको, म्हणजे ते ऍडजेक्टिव्ह होणार नाही. हा, हो सर. दिस इज नाईस म्हटलं तर झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. पण दिस पेन इज नाईस म्हटलं तर हे प्रोनाउन नाही होणार. मग दिस, दिस काय होईल मग तेव्हा? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. कळलं? हा, जेव्हा जेव्हा गरज नाही तेव्हा म्यूट ठेवत चला. हा, चला नेक्स्ट, पुढचं घेऊन टाका. चला, इनडेफिनिट प्रोनाउन. कितवा नंबर रे? 6वा. इनडेफिनिट प्रोनाउन. डेफिनिट आणि इनडेफिनिट मध्ये काय फरक आहे माहिती का तुम्हाला? डेफिनिट म्हणजे फिक्स, जो पक्का तुम्हाला माहिती की हाच आहे तो कोणता आहे हे तुम्हाला माहित असतं ना, त्याला म्हणतात डेफिनिट. आणि इनडेफिनिट म्हणजे काय? जो कोण आहे फिक्स आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे, लिहून ठेवा इनडेफिनिट म्हणजे काय, हे जर ज्यांना डाऊट असेल ना लिहून ठेवा खाली. इनडेफिनिट म्हणजे तो नेमका कोण आहे हे आपल्याला माहित नाहीये, तो इनडेफिनिट. आपल्याला माहित नसलेला. उदाहरणार्थ मी ते लिहिलं, समवन इज कॉलिंग मी. याच्यामध्ये समवन शब्द आलाय, बरोबर? येस सर. बोलत चला, बाकीचे पण बोलत चला. संस्कृती, रोहिणी, नीलम, प्रतीक्षा, हेमंत सर बोला. बोलले नाही तर मला कसं कळणार तुम्हाला समजतं की नाही? समवन हा शब्द आलाय, बरोबर? हो. नाऊनच्या जागेवर आलाय, बरोबर? हो. इथं कोणाचं नाव नाहीये ना, श्वेता, संस्कृती, श्रद्धा, नाही. राहुल, असं काय आलंय की इथे? नाही ना, नाही. नाव आलंय ना. समवन इज कॉलिंग. मग कोण कॉलिंग माहितीये का तुम्हाला? कोण इज कॉलिंग? नाही. नाही ना, म्हणून याला काय म्हणायचं? इनडेफिनिट प्रोनाउन. कळलं का? हो. जेव्हा ते प्रोनाउन कोण आपल्याला माहित नसतं ते. हा, मग याच्यासारखे कोण कोण आहे अजून तुम्हाला माहित असेल सांगा बरं. समवन सारखं कोण अजून? एनीवन पण असतो ना? हो सर. सांगा चल. समवन, बाकीचे पण घेऊ शकता. एनीवन, एव्हरीवन मध्ये पण आपल्याला कळणार नाही एक्झॅक्टली कोण कोण आहे ना. एव्हरीवन पण घेऊन टाका. हे वनच्या जागेवर कधी कधी बडी असतं माहिती का तुम्हाला? हा. येस सर. हा, कसं असतं ते? समथिंग, एनिथिंग, आठवते की नाही? बोला बोला बोला. बडी. बडी, समबडी, एनीबडी, नोबडी, है ना. इथे पण आपण एनीवन, एव्हरीवन, नो वन. तुम्ही त्या जागेवर बडी बडी लिहून घ्या वाटलं असतं. समबडी, एनीबडी, नोबडी. हा, ती बरोबर सांगितलं. घेऊन टाका, घेऊन टाका. त्याची कंडिशन काय? फक्त याच्या शेजारी परत कोणाचं नाव नाही पाहिजे. हा, कोणतंही घेऊन टाका, काही फरक पडत नाही. समवन, समबडी, समवन घेऊन टाका. नो वन, एव्हरीवन, एव्हरीबडी, बडी बडी, वन वन लिहून टाका. थिंग पण घेऊन टाका, काही फरक पडत नाही. हा, एनीबडी, हा, समबडी, एव्हरीबडी, असं ना. बडी,
नोबडी. समथिंग, थिंग पण असतं ना, समथिंग, एनिथिंग. हा, हो सर. घेऊन टाका. एव्हरीथिंग, समथिंग, एनिथिंग सगळे घेऊन टाका. आपल्याला फक्त हे समजलं पाहिजे की याच्यामधून एक्झॅक्टली कोण आहे हे आपल्याला काही माहित नसतं म्हणून. नाही. हा, एव्हरीवन पण चालेल, बरोबर आहे, घेऊन टाका. कोणतंही घेऊन टाका, काही फरक पडत नाही. ईच पण गेलं तरी चालेल. ईच, हा, फ्यू, सम, ते पण घेतलं तरी चालेल. हा, ते पण चालेल. त्यातून पण आपल्याला कळत नाही कोण कोण आहे ते. ईच, एव्हरी, सम, ते पण चालेल. पण एव्हरी नाही चालणार ना, एव्हरी नका घेऊ. का बरं माहिती का? आपण असं म्हणू शकतो, इच इज नाईस असं म्हणू शकतो आपण, नाही का? समजून घ्या एक मिनिट, थांबा जरा. इच इज नाईस असं आपण म्हणू शकतो, म्हणजे हे प्रोनाऊन होऊ शकतं बरं का. पण एव्हरी इज नाईस असं म्हणत नाही आपण, हा ना? म्हणतो का येस. आपण एव्हरी इज नाईस? म्हणतो का? नाही. तुम्ही कधी ऐकलंय का असं एव्हरी इज नाईस? नाही. बाकीच्याने बोला रे, तुम्ही बोलल्याशिवाय कळत नाही पण चालू आहे की नाही. हा? नाही सर. म्हणून एव्हरी नाही येणार याच्यामध्ये. हा, नुसता एव्हरी येणार नाही, लिहून ठेवा हे. एव्हरी हे इंडेफिनिट प्रोनाउन येणार नाही. का बरं नाही येणार? कारण तुम्हाला त्याच्या पुढे लिहावं लागतं ना, एव्हरी पर्सन, एव्हरी स्टुडंट असं लिहावं लागतं की नाही, मला सांगा बरं. असं लिहावं लागतं ना आपल्याला, एव्हरी स्टुडंट, एव्हरी पर्सन. बोला पटपट, पुढे पण जायचं आपल्याला, बोला. हो सर. असं म्हणावं लागतं ना आपल्याला, एव्हरी पर्सन, एव्हरी डे, एव्हरी सब्जेक्ट असं म्हणतो की नाही आपण. हा, हो सर. मग त्याच्या शेजारी पर्सन, डे, सब्जेक्ट हे कोण आहे? नाऊन आहे ना. हम्म? हो. मग त्याच्या शेजारी नाऊन आलं तर मग हे थोडी ना प्रोनाऊन राहणार, ऍडजेक्टिव्ह होऊन जाईल. आपल्याला ऍडजेक्टिव्ह नाही बघायचे ना आता. काय बघतोय आपण? प्रोनाऊन बघतोय ना, राईट ना. म्हणून एव्हरी हे इंडेफिनिट प्रोनाऊन येणार नाही असं लिहून ठेवा नोट खाली, कारण त्याच्या शेजारी आपल्याला परत नाऊन घ्यावं लागेल म्हणून. हा, ठीक आहे. बाकी सम बीम चालून जाईल, सम घेतलं तर चालून, काय हरकत नाही. सम, फ्यू चालून जाईल. हा, बघा बरं, सम आर गुड असं म्हणतो की नाही आपण? म्हणतो बोला सर. बोला, सम आर गुड बोलतो की नाही असं? हा, हो सर. काही चांगले आहेत, काही नाही चांगले. मग असं समजू आहे ना, याला तुम्ही इनडेफिनिट प्रोनाऊन म्हणू शकता. प्रोनाऊन कसं ओळखायचं? सगळ्यांनी लक्ष ठेवा, जे याच्या शेजारी क्रियापद येतं डायरेक्टली. हा, त्याच्या राईट साईडला नाव येत नाही कोणाचं, डायरेक्ट काय येतं? वर्ब. त्याला आपण प्रोनाऊन म्हणतो. हा, सम आर गुड, फ्यू, फ्यू पण घेऊ शकतो तुम्ही. फ्यू आर रेडी म्हणजे थोडेच लोक रेडी, ओनली फ्यू आर रेडी. जर तुम्ही फ्यू पीपल असं म्हटलं तर ते होईल का रे? मग फ्यू पीपल म्हटलं तर नाही होणार नाही होणार. का बरं नाही होणार मला सांगा? सर. पीपल नाऊन आले. करेक्ट, व्हेरी नाईस. हा, हे कळलं पाहिजे आपल्याला. जेव्हा तुम्हाला हे गोष्टी कळतील ना छोट्या छोट्या, तेव्हा तुम्हाला प्रोनाऊन समजायला लागेल, नाहीतर मग काय उपयोग नाही. है ना, पुसू याला. एक हो. विचारायचं सर. होतं, हा, विचारा. समवन आणि समबडी हे कधी म्हणजे काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये? का जोरात बोला. मिनिंग समवन सेमच आणि आहे? समबडी काय म्हटले? समवन इज कॉलिंग मी आणि समबडी इज कॉलिंग मी हे कधी कधी वापरू शकतो का? एक मिनिंग सेमच आहे त्यांचं? हा, ऍक्च्युली ना, बडी आपण जसं बर्टी म्हणतो ना, BUDDY, बड्डी. हा, हम्म. तो पण कोणतरी माणूसच असतो ना. आणि समवन म्हणजे समबडी, काय हरकत नाही. आपण ग्रॅमॅटिकल मध्ये जास्त करून समवन वापरतात आणि समबडी हे लोकल लँग्वेज मध्ये, कम्युनिकेशन मध्ये जास्त वापरतात. ठीक आहे, अच्छा. विचारू कुठेही वापरू शकता, काही हरकत नाही, तुमच्या मनावर आहे. जेव्हा तो माणूस कोण आहे त्याचा आपल्याला बोध होणार नाही ना, तेव्हा त्याला म्हणायचं कोणतं? इनडेफिनिट प्रोनाउन. दुसरी कंडिशन काय? त्याच्या शेजारी वर्ब असलं पाहिजे, लिहून ठेवा, त्याच्या शेजारी वर्ब असलं पाहिजे. काही प्रश्नार्थी शब्द पण असतात, इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय? प्रश्न विचारणारे शब्द ना. पण इथे परत कंडिशन आली बरं का. काय? त्या शब्दाच्या शेजारी
काय असलं पाहिजे, क्रियापद असलं पाहिजे, हेल्पिंग वर्ब. हा, हो सर. दुसरी गोष्ट त्याचं उत्तर नाव असलं पाहिजे, बरोबर ना. प्रोनाउन काय काम करतं मला सांगा. प्रोनाउन काय काम करतं, बोला. नावाच्या ऐवजी येतं ना. हो सर. आरती, प्रतीक्षा, हेमंत सर, बोला. प्रोनाउन काय काम करतं, नाऊनला रिप्लेस कर. नाउनला रिप्लेस करतं ना. मग जो WH शब्द त्याचं उत्तर नाऊन येईल, राईट. ज्या WH शब्दाचं उत्तर नाऊन येईल ना, त्यांना म्हणायचं इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. त्यांचं उत्तर नाऊन आलं पाहिजे, कळलं का. येस सर. बघा उदाहरणार्थ काही पण, हु इज कॉलिंग यू, हे वाक्य बघा एकदा जरा. हा प्रश्न आहे ना, हो की नाही. आहे सर. बोललं नाही तर मला कसं रे उत्साह येईल तुमच्यापेक्षा. लिहिण्यापेक्षा समजून घ्या रे, समजून घेतलं की लवकर कळेल. हं? याच्यामध्ये प्रश्नार्थी शब्द कोणता आहे मला सांगा. हु. याच्या शेजारी क्रियापद आलं की नाही, हेल्पिंग वर्ब आलं की नाही. आलं सर. ठीक आहे, म्हणजे पहिले अट आपली पूर्ण झाली. कोणती, त्याच्या शेजारी हेल्पिंग वर्ब पाहिजे. क्लिअर इथपर्यंत. येस सर. नंबर 2, त्याचं उत्तर माणूस पाहिजे किंवा कोणाचं तरी नाव पाहिजे, बरोबर. येस सर. मग आता याचं उत्तर काय येऊ शकतं, हु इज कॉलिंग यूचं उत्तर काय येऊ शकतं, कोणाचं तरी नाव येऊ शकतं ना. हो. समजा कोणी पण एखादं घेऊन टाका, चिकू, चिकू इज कॉलिंग यू. मग चिकू कोणाचं तरी नाव आहे ना. हम्म. मग याचं उत्तर चिकू आलं ना, राहुल आलं, प्रवीण आलं, निशा आलं, काहीतरी येईल ना. येस सर. जेव्हा WH प्रश्नाचं उत्तर माणसाचं नाव, वस्तूचं नाव, कशाचं का होईना नाव येईल, त्यालाच म्हणायचं इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. नाहीतर त्याला इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणायचं नाही. क्लिअर. येस सर. whom are you talking, हा प्रश्न बघा. whom are you talking, याचा अर्थ काय झाला, तू कोणाशी बोलतोय, बरोबर. हो. याच्या शेजारी हे आलं, हेल्पिंग वर्ब आलं, बोला आलं सर. बोला. लिहिण्याच्या नादी लागण्यापेक्षा ना पहिल्यांदा बोला. आलं सर. आलं. बरं, whom म्हणजे कोणाशी बोलतोय, बरोबर. हो. मग तू कोणाला बोलतोय, कोणाला तरी बोलशील ना तू. हा, आईला वगैरे कोणाला पडित दिलं, मग माझ्या मम्मीला बोलतोय, माझ्या मम्मीशी बोलतोय मी फोनवर. मदर हे नाव आहे की नाही कोणाचं, आहे सर. मदर म्हणजे आई नाव नाही की नाही मला सांगा. हो आहे. म्हणून याला काय म्हणायचं मग, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. कळतंय. हो सर. अजून एक बघा चला. व्हॉट डिड यू ईट, व्हॉट डिड यू ईट, तू काय खाल्लं, असं आहे है ना. हो सर. याचा अर्थ कळतो ना, डीड म्हणजे ल. व्हॉट डिड यू ईट, तू काय खाल्लं. याचं उत्तर काय येईल, काय खाल्लं बाबा, काहीतरी खा, ऍपल वगैरे खाऊन. ऍपल नाव आहे की नाही आहे. आहे. येस सर. WH शब्दाच्या शेजारी हेल्पिंग वर्ब आहे का, त्याचं उत्तर नाऊन आहे का, ते चेक करा. हे 2 प्रश्न चेक करा, सगळ्यांनी लिहून ठेवा. सर विच इज युअर फेवरेट डिश येईल का. विच इज चालेल की, त्या शेजारी हेल्पिंग वर्ब आहे ना. हो सर. आता बघा, विच इज युअर फेवरेट डिश. दोनच पॉइंट बघायचे. विचच्या शेजारी हेल्पिंग वर्ब आहे का, आहे. आहे सर. विचच्या याचं उत्तर, कोणती तुझी फेवरेट डिश सांगा. चल काही पण एका सांगितलं पण. हा, राईस, साधं सोपं घेऊन टाकू चला. हा, राईस प्लेट. हा, साधं सोपं सरळ सुटसुटीत. राईस प्लेट इज माय फेवरेट डिश. मग राईस प्लेट नाव आहे की नाही कशाचं तरी. आहे सर. बस. पण जर तू असं म्हटलं तर बघा, आणखी एक घेऊ आपण, विच वालाच घेऊ. हा, विच बुक डू यू रीड,
आता मला सांग, आता इथं पण विच आला, मग आता हे Yes. होईल ना प्रोनाऊन? सर नाही होणार. शाबास, बाकीचे नाही बोला रे. जे बोलणार ते शिकणार, जे नाही बोलणार त्याची मी काही जबाबदारी घेणार नाही. हा सर प्रश्न याच्यात म्हटलं विच helping शब्द verb का आलाच बरं नाही होणार, त्याला काय प्रॉब्लेम आहे? हेल्पिंग वर्ब नाही आला इथे सर. शिल्लक नाहीये. करेक्ट, त्याला चिटकून हेल्पिंग वर्ब आलं का? नाही. नाही नाही आलं ना. मग हे कोण झालं, मग हे काय आहे? सर हा ऍडजेक्ट. इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झाला. हे तुम्हाला समजतंय का? हो सर. कारण शेजारी काय आहे, याचं नाऊन आहे. Noun. हे आपले इंडेफिनिट प्रोनाऊन मध्ये नाही येणार. इथे स्टार करून लिहून द्यायचं, हे नाहीये प्रोनाऊन. म्हणजे कळलं पण पाहिजे आपल्याला हे आहे की नाहीये, का बरं आहे का बरं नाही ना. नुसतं डॉंकी वर्क नका करू, समजून घ्या हे असं का तसं का, यात कोणतं लॉजिक लावलं त्यात कोणतं लॉजिक लावलं, आपल्याला कळलं पाहिजे. अजून एक बघा, हुज इज दिस, म्हणजे काय, कोणाचं आहे हे, है ना. त्याचं नाव येईल ना कोणाचं तरी, ज्याचं कोणाचं असेल. रामचं आहे बाबा हे, चला त्याचं हो आहे. सर. जेव्हा याची शेजारी हेल्पिंग वर्ब आलं तेव्हा हे कोण झालं तुम्हाला? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. पण जर मी असं म्हटलं तर, हुज पेन इज दिस, नाही असं. नाही येणार. नाही का बरं नाही येणार आता हे? हेल्पिंग सर वर्ब नाव नाही. आलं. एकदम बरोबर, त्याच्यामध्ये शेजारी नाऊन आलेलं आहे. बरं, मग ज्याच्या शेजारी नाऊन आलं त्याचं काय झालं बघ? सर ऍडजेक्टिव्ह झालं ते. करेक्ट. कोणतं ऍडजेक्टिव्ह झालं? इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. शाबास. का बरं इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं? सर त्याच्या शेजारी पेन आला, म्हणजे नाऊन करेक्ट, आलं. एकदम बरोबर. समजलं ना आता? हो सर. जेव्हा त्याच्या शेजारी कोणतं तरी नाऊन येतं तेव्हा ते ऍडजेक्टिव्ह होतं. जेव्हा त्याच्या शेजारी कोणतरी हेल्पिंग वर्ब येतं तेव्हा ते कोण होतं? प्रोनाऊन होतं, है ना. मग येस. आपल्याला इथे तुम्ही बघताय ना, हे कळलं पाहिजे आपल्याला. पेपरमध्ये काही पण येऊ दे, ज्या मुलाचा अभ्यास चांगला आहे, ज्या लेडीजचा अभ्यास चांगला आहे, ज्या उमेदवारांचा अभ्यास चांगला आहे, त्यांना हे माहित असतं. प्रश्नार्थी शब्द भरपूर आहेत, पण याचं उत्तर काय आलं पाहिजे? नाव आलं पाहिजे काहीतरी, तरच बरोबर आहे, है ना. आता बघा, आपण जर म्हटलं हाऊ डिड यू कम हिअर, असा प्रश्न विचारला, हा, हाऊ डिड यू कम हिअर, तू इथं कसा आला? आणि त्याने सांगितलं की बाय वॉकिंग. आता बाय वॉकिंग नाव आहे का कोणाचं? नाही सर. नाही, है ना. त्याचं उत्तर एकच शब्द आलं पाहिजे आणि तो शब्द नावच असलं पाहिजे, तरच त्याला प्रोनाऊन म्हणायचं, ते पण इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन. नाहीतर इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन त्याला म्हणायचं नाही. कळलं का नाही कळलं? कळलं सर. शाबास. घ्या पुसू कायला. हो सर. तुम्हाला समजतंय का हे इंडेफिनिट प्रोनाऊन कोणतं आहे, इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन कोणतं आहे? हा, ज्याच्या शेजारी हेल्पिंग वर्ब आहे तेच प्रोनाऊन, म्हणजे बाकीच्यांना प्रोनाऊन म्हणायचं नाही. ओके. येस सर. कितवा नंबर चालला बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्यूट करतंय, हा, सगळ्यांचं वाटप करतंय म्हणून डिस्ट्रीब्यूट. याच्यामध्ये ना तुम्हाला ऑफ शब्द सापडेल, ऑफ, हा, इच ऑफ, नन ऑफ, हा, असं राहील, वन ऑफ, सम ऑफ. ऐकलंय तुम्ही कधी असं? ऐकले सर. येतं की नाही? येतो सर. वन ऑफ यू, नन ऑफ दॅम, असं येणार. हा, हे लिहून ठेवा. याच्यामध्ये ऑफ हे प्रिपोजिशन जोडून येईल डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये. हा, each of them is ready. त्यांच्यातला प्रत्येक जण, इथे नुसता इच नाही, हा, इच ऑफ हे दोघं जण जर असं घेतले ना आपण, तर त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे, कळतंय? कळतंय सर.
सम ऑफ घेऊन टाका. सम ऑफ, नन ऑफ, सम ऑफ, नन ऑफ, ऑल ऑफ पण घेतलं तरी चालेल. ऑल ऑफ पण असतं ना. वन हो ऑफ, one of the drivers was injured. Neither of, none of, काय पण घेऊन. हं? पण ऑफला कनेक्टेड घेऊन टाका. हं? जेव्हा त्याला जोडीला ऑफ चिटकलेलं राहील तेव्हा आपण त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, कारण ते दोघांपैकी एक सांगत असतं. हं? ते आपल्याला कळलं पाहिजे कधी म्हणायचं कधी नाही म्हणायचं. याचं कोणाचंही वाक्य तुम्ही एखादं सांगा बरं. वाक्य कोणाला सांगता येते का? मला ऐकू दे तुमच्याकडनं काय वाक्य सांगता येते. चला फटाफट. बोला. काही पण वाक्य सांगा जरा. याच्यामध्ये कोणतं पण एखादा शब्द असतो. सर, none of you are selected in state level. ओके. पण एक एक सांगतो तुला. बरं झालं होतं ते वाक्य सांगितलं. सगळ्यांनी नोट करा बरं. जेव्हा वन ऑफ असेल ना तेव्हा आर नाही म्हणायचं, इज म्हणायचं. हा, ते लिहून ठेवा वाटलं. वन ऑफ असेल तर इज म्हणायचं. नायदर ऑफ असलं तरी पण इज म्हणायचं. नन ऑफ असलं तरी पण इज म्हणायचं, कारण ते सिंगल आहे. हा, कळतंय का Yes, तुला sir. मी काय म्हणतोय ते? हो सर. नन ऑफ यू इज म्हणायचं बाळा. नन ऑफ यू आर नाही म्हणायचं. क्लिअर? येस सर. लिहून घे. बरं झालं सांगितलं तुला मी विचारलं ते. जरी इथं यू दिसत असला ना, हा, त्याच्यामुळे तू आर म्हटलं ना. हा, येस सर. हा, तसं नाही करायचं. हे काही पण असू दे, नन ऑफच्या पुढे काही पण लिहिलेलं असेल इजच म्हणायचं. हा, स्टार करून ठेवा. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा. नन ऑफ यू इज सिलेक्ट. वन ऑफ यू इज सिलेक्टेड. पण सम असलं तर आर म्हणायचं. सम जास्त आहे ना, सम फ्यू है ना, येस सर. त्याला आर म्हणायचं. लिहून घ्या, लिहून घ्या. सम ऑफ यू आर सिलेक्टेड. सम ऑफ देम वेर अरेस्टेड. स्टार करून ठेवा. कधी इज म्हणायचं कधी आर म्हणायचं, म्हणजे सिंग्युलर कधी वापरायचं आणि प्लुरल कधी वापरायचं आपल्याला कळलं पाहिजे. सम ऑफ, नन ऑफ, ऑल ऑफ काही पण घेऊन टाका. इच ऑफ, आयदर ऑफ. आयदर ऑफ लिहिलं त्याच्यामध्ये, नायदर ऑफ नाही. आयदर ऑफ पण घेऊन टाका. हा, आयदर ऑफ यू, याला पण इज म्हणायचं. हा, इज वॉज. ठीक आहे. बरं, चला आता बघू आपण. हा, आयदर ऑफ यू टेक म्हणायचं का टेक्स म्हणायचं? मेडिसिन सांगा. रोहिणी, सर. हेमंत सर बोला. सर, टेक्स. सगळ्यांनी लिहून घ्या. याला थर्ड पर्सन गृहीत धरायचं. थर्ड पर्सन सिंगल. दोघांपैकी एक. आरती, दोघांपैकी एक आहे ना, पण याला थर्ड पर्सन सिंग्युलर काउंट करायचं. कळलं का नाही कळलं? येस ऑर नो? येस सर. त्याला येस लावायचं. टेक्स, हे बरोबर आहे. लिहा लिहा. बरं झालं हे वाक्य मला आठवलंय. नन ऑफ अस. वेअर म्हणायचं का वेअर्स म्हणायचं? हेल्मेट. वियर्स. अब्बास, लिहून घ्या सगळ्यांनी. वेअर्स. पॉइंट लिहा का बरं वेअर्स आला म्हणून. जरी ते आपल्यापैकी दिसत असलं तरी पण तो थर्ड पर्सन आहे, आपल्याला माहित नसलेला. लिहा लिहा, पटपट लिहा.
आणि सम ऑफ असतं तर मग सम ऑफ दॅम. अटेंड म्हणणार का अटेंड्स म्हणणार? सांगा आता, अटेंड की अटेंड्स? सर अटेंड. शाबास. का बरं अटेंड? अटेंड्स का बरं नाही? कारण ते जास्त आहेत. हा येस सर. सम आहेत म्हणजे एक तर नाही आहे ना, हा प्लुरल आहेत म्हणून अटेंड. मग नाही लागणार येस. हा, येस कधी लावतो आपण माहिती आहे ना तुम्हाला, शिकले की नाही? ही, शी, इट, है ना, वन, थर्ड पर्सन सिंग्युलर. या सगळ्यांना आपण येस किंवा येस लावतो, हो की नाही? हे माहिती आहे की नाही? हा, येस कधी लावायचा कधी नाही लावायचा. चला पटापट. झाल्यावर सांगा मला लगेच. झालं. हे झाले तरच येस लावायचं, नाहीतर लावायचं नाही. आ, यू, दे, वी यांना नाही लावायचं येस. हा, पुसू कायला? तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह समजलं ना आता? दोघांपैकी एक, दोन, तीन, तीन, तीन पैकी एक, सगळ्यांपैकी एक असं असतं. हा, सर. वन ऑफ नन ऑफ असलं ना तर सिंग्युलर वापरायचं त्याला. सम ऑफ ऑल ऑफ असलं तर प्लुरल वापरायचं मग. इथं चालले चेक करून घे रे. रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेशन म्हणजे काय? संबंध सूचक ना, है ना? रिलेशन दाखवतं ना ते. रिलेशन म्हणजे काय? संबंध ना. हो काय? संबंध. हो हो. मग एक माणसाचं नाव देतील आणि त्याच्या शेजारी WH शब्द येईल, पण त्याचा अर्थ जो, जी, जे असेल. हा, एक शॉर्टकट आयडिया लिहून ठेवा. WH शब्दाचा अर्थ जेव्हा जो, जी, जे, ज्या असं येईल ना, तेव्हा असतं रिलेटिव्ह प्रोनाउन. हा, WH शब्दाचा अर्थ जेव्हा जो, जी, जे असेल तेव्हा त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणावे. कळलं का नाही कळलं? कळलं. मग सिंपल काही उदाहरण घेऊ शकतो आपण. प्रिया was a काय पेंटर. पेंटर. प्रियाला पेंटर कशाला? डान्सर करून टाक. आर्टिस्टिक आहे. हु वॉज ए डान्सर केम टू आवर होम, असं काहीतरी वाक्य आहे. हा, प्रिया जी खूप सुंदरशी डान्सर होती, चांगला डान्स करायची, ती आमच्या घरी आली. आता लक्षात घ्या, आता हु वॉज ए डान्सर हा का प्रश्न आहे का? कोण डान्सर होती सांगा, असा प्रश्न आहे का? नाही. नाही. इथे नाही. whoचा अर्थ काय? जी आहे ना. हो प्रिया हा, जी. जी हो. डान्सर होती असं आहे ना. हो. जेव्हा WH शब्दाचा अर्थ जी येईल, जो येईल, जे येईल, तेव्हा याला म्हणायचं रिलेटिव्ह प्रोनाउन. कोणाबद्दल माहिती सांगताय? प्रियाबद्दल माहिती सांगताय, है ना. म्हणजे एक WH शब्द अलीकडेच नाव असतं त्याचं, ह्याच्याबद्दल हे माहिती सांगताय. मग तुम्ही असं म्हणू शकाल, सर याच्या शेजारीच आला हा ऍडजेक्टिव्ह नाही का त्याचं? नाही. का बरं नाहीये? कारण तो त्याच्या अगोदर नाहीये, है ना. आणि कॉमाने सेपरेट केलंय त्याला. केलंय की नाही? कॉमा दिसतो का सगळ्यांना? नाही दिसत. आहे सर. इथून इथपर्यंत
एक छोटासा क्लॉज आहे, माहिती तुम्हाला कोणता क्लॉज म्हणतात त्याला, सांगता येईल का? माहितीये का? नाही माहित. सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा, आणि याच्याबद्दल माहिती सांगतोय, अधिक माहिती सांगतोय ना, प्रियाबद्दल माहिती सांगतोय की नाही हा? प्रिया, कोण प्रिया? ही ती प्रिया की जी एक चांगली डान्सर होती है ना. प्रियाबद्दल अधिक पूर्ण वाक्याने माहिती सांगितली, पण या संपूर्ण वाक्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. पण आपल्याला आता ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाही शिकायचं, आपल्याला काय शिकायचं तर रिलेटिव्ह प्रोनाउन शिकायचं आहे. एखाद्या Pronoun. नावाच्या नंतर डब्ल्यूएच शब्द जेव्हा येईल तेव्हा त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणावे. क्लिअर? सर हे वाक्य असं होईल का? द स्कूल, हॅलो, बोला बोला. द स्कूल विच इज नियर बाय ओशन. हा, चालेल की. विच इज नियर बाय ओशन. चालेल ना? हा, इज व्हेरी फेमस. पुढे परत कंटिन्यू. हो 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 हो. आता बघा, हा इकडे बघा. जी शाळा महासागराच्या समुद्राच्या जवळच आहे एकदम, ती खूप फेमस आहे असं म्हणायचं की नाही या वाक्यामध्ये? हा, मग शाळा नाऊन आहे की नाही? याच नाऊनला रिलेट करणारा हा शब्द आहे की नाही, शाळा जी. आता इथं याचा अर्थ असा आहे का इथे कोणती शाळा, असा एक अर्थ नाहीये ना. नाही सर. त्याला म्हणायचं रिलेटिव्ह प्रोनाउन. समजतंय का? हू येईल, विच येईल, येस सर. whose पण येऊन जाईल बघा. द लेडी अमा whose पर्स वॉज स्टोलन. एक बाई जिची पर्स चोरीला गेली होती, ती खूप डान्स करत होती का रडत होती? काय करेल ती बाई? रडेल ना. बाई ग, माझा फोन गेला, त्याच्यात सगळं जायला पाहिजे होतं, फोन नको येस जायला सर. पाहिजे. हं? एक वेळेस माझा नवरा चोरीला गेला असता तरी चालला असतं, दुसरा आणला असता, पण माझा फोन फार महत्वाचा आहे. हा क्लॉज आहे, परंतु हुज म्हणजे जिची ना. जिची म्हणजे कोणाची? या बाईचीच ना, लेडीची. हो. जेव्हा ज ने द सुरू लेडी. होतो, द लेडी. हो. डब्ल्यू शब्द जेव्हा ज ने सुरू होतो, जो, ज्याला, ज्याने, जसं, त्याला म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाउन. बघा, समजतंय का? कोणकोणते लिहिले आपण रिलेटिव्ह प्रोनाउन? हू लिहिलं, विच लिहिलं, हुज लिहिलं, हुम पण येऊ शकतं. हा, हुम पण येऊ शकतं. द स्टुडंट whom I had punished was begging for काही पण हा, pardon or is crying. चला परत एकदा crying. आता एक मुलगा, ज्याला मी पनिश केलं होतं ना, मुलगा कोण आहे? नाउन. हा हू म्हणजे काय, कोणाला असं नाही याचा अर्थ. काय, ज्याला आहे ना, ज्याला हो. झालं. आणि हे कोण आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन. त्या मुलाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून. हं? हे लिहून. कोणतं पण असं आपल्याला काही फरक पडत नाही. विच असो, हुज असो, हुम असो, काय पण असो, आपल्याला काही फरक पडत नाही. हॅलो, हा बोला. दरवाजा लावू दे. सर साईडला सरका ना.
झाल्यावर सांगा मला लगेच पटपट. झालं का सांगा. वाजू नका बाकी कोणीच. झालं सर. डन का. हो सर. सर भरपूर बघितले ना. किती मला आठवत नाही आता किती झाले तेवढे. एक तर ना एक्सक्लेमेटरी पण असतं प्रोनाउन. एक्सक्लेमेटरी प्रोनाउन. हा एक्सक्लेमेटरी कशाला म्हणतो माहिती ना सगळ्यांना. उद्गारवाचक चिन्ह असलेले शब्द ना. हो तो सर सुद्धा कधी कधी प्रोनाउन असतो. त्यालाही घेऊन टाकू लगे आता. एवढेच लिहून घेतले म्हणजे एकाला कशाला विचारायला अन्याय करायचा. घेऊन टाका एक्सक्लेमेटरी प्रोनाउन. हा तुम्हाला माहिती आहे का एक्सक्लेमेटरी वाक्य कसं असतं. ऐकले कधी एक्सक्लेमेटरी वाक्य. यस सर हाऊ ब्युटिफुल है ना. दिस इज असं असतं की नाही. हाऊ ब्युटिफुल दिस इज. लिहू नका थांबा. व्हॉट अ ग्रेट न्यूज. असं असतं. व्हॉट यू ऍक्सेप्टेड इट. दोन्ही तिन्ही प्रकारे एक्सक्लेमेटरी वाक्य असतं राईट. तर हे जे दोन आहे ना हे नाही घ्यायचे आपल्याला. हा याच्यामध्ये नसतं ते एक्सक्लेमेटरी प्रोनाउन. ठीक आहे. फक्त ह्या एकाच प्रकारामध्ये एक्सक्लेमेटरी प्रोनाउन असतं. समजतंय मी काय म्हणतो ते. यस सर जेव्हा व्हॉट करून उद्गार चिन्ह दिलेले असेल तेव्हाच त्याला एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणावे, नाहीतर म्हणू नये. एका स्पष्ट शब्दामध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह झाला. हे पण दोन लिहून फुल्या पण मारून घ्या म्हणजे कळतंय. इथे असं वाक्य असल्यावर नाही होत. म्हणजे प्रोनाउनला आपण सुट्टी देऊ जरा. यावर पटपट सांगा मला. What? I don't believe it. अजून एक. इकडे उद्गार चिन्ह दिल्यावर इकडे परत द्यायचं नाही. हा आरती. इकडे उद्गार चिन्ह दिल्यावर इकडे पण अजून डबल डबल नाही द्यायचं. हा एक्सक्लेमेटरी मार्क. ठीक आहे. गुड. हुशार झाल्या. चला पुसू. डन. Yes, sir. आपला प्रवास लांबचा आहे परंतु काय हरकत नाही. चला सगळे आपल्या जवळचे आहेत माणसं. सगळ्यांसाठी आपण चालूया हळूहळू. बघू किती दिवस लागतो कोर्सला. परंतु किमान तुम्हाला एक समाधान तर लाभेल ना. वाव बऱ्यापैकी चाललंय सगळ्या गोष्टी सांगतायत सर ना. हो सर. आपण नाउन बद्दल बऱ्यापैकी माहिती जमवली. हो. नाउन बद्दल पण बऱ्यापैकी माहिती जमवली आहे ना. आपण सगळ्या पार्ट ऑफ स्पीच बघणार आहे. तिसरं कोण असतं आता रे. ऍडजेक्टिव्ह ना. हो सर चला त्याच्याबद्दल पण जराशी माहिती म्हणून घेऊ आपण. ऍडजेक्टिव्ह त्याला आपण शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतो. विशेषण ना. नामाबद्दल अधिक माहिती सांगणार. आता मला वाटतं सगळ्यांना कळलंय क्लिअर ऍडजेक्टिव्ह काय असतं. हा टॉपिक तरी पटपट व्हायला पाहिजे आपला ना. त्याच्या शेजारी नाव असतं एवढं तर कळलं ना कमीत कमी. का नाही कळलं. त्याच्या शेजारी एक नाऊन आलेलं असतं. हा व्हेरी गुड. पण ना कधी कधी ऍडजेक्टिव्ह नंतर सुद्धा येतं बरं का. लक्षात घ्या. बघा राहुल इज ए क्लेवर बॉय. राईट. याच्यामध्ये बॉय हे कोण आहे. नाव. ओके. आणि क्लेवर हे याचं कोण आहे. ऍडजेक्टिव्ह. बरोबर. हो सर आणि हे कोण आहे रे. बघू बरं कोणाच्या लक्षात राहिलं. सर आर्टिकल. अरे आर्टिकल तर सगळ्या दुनियेला माहिती आहे. हा हे कोण.
पहिल्या दिवशी सांगितलं तुम्ही एकदम फर्स्ट. गेस करा. टिक टिक 1, टिक टिक 2. येत नाही, जात नाही, भाजीपाला खात नाही. कोण सांगतं? पटापट चला. हुशार कोण आहे तुमच्यामधलं? बोला. एकाला पण माहित नाही. जा मागे. चला फटाफट. पहिल्या दिवसावर जा. लवकर लवकर. 1 सेकंदा जास्त सांगा मला. सर मॉडिफायर. अरे हा मॉडिफायर आहे तसं बघितलं तर. मॉडिफायरचा भाऊ कोण? डिटर्मिनर. हा, काय तुम्ही एवढं तुम्ही लक्षात नाही. प्रतीक्षा का ग? आरती, ऍडजेक्टिव्ह कोण असतो? मॉडिफायर. ऍडवर्ब कोण असतो? मॉडिफायर. आणि आर्टिकल कोण असतो? कोण असतो? डिटर्मिनर. रे 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 रे, काही खरं नाही रे, काही जरा बघून या व्यवस्थित. आणि मग काय उगच असं नको व्हायला. इकडून पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं करताय का तुम्ही? नाही ना? नाही सर. पुढच्या वेळेला सांगायचं ते. हा, तर बघा आता. हा, राहुल इज अ क्लेवर बॉय. नाउन कोणतं आहे? नाउन कोणते? बॉय. बॉय. आणि ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे? क्लेवर. इथपर्यंत समजलं का? हो सर. अजून एक हो. बघा. दॅट बॉय इज क्लेवर. नीट समजून घ्या. व्यवस्थित समजून घ्यावे. हा क्लेवर शब्द ऍडजेक्टिव्ह होता की नव्हता? होतं सर. बर, हा इथे पण क्लेवर शब्द आहे. हा ऍडजेक्टिव्ह आहे की नाही? नाही सर. क्लेवर म्हणजे काय? हुशार. हुशार. मग कोण आहे हुशार? बॉय. इथे कोण हुशार आहे? बॉय. या वाक्यात हुशार कोण पहिल्या? बॉय. आणि याच्यात कोण हुशार? बॉयच ना. हम्म. लक्षात घ्या. हुशार शब्द विशेषणच आहे. हुशार मुलगा. हा, Yes, फक्त sir. झालं असं, हा अगोदर आला, हा नंतर आला. हे तुम्हाला समजतंय का? हो. Yes, हो sir. सर. एखादा माणूस कसा आहे याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो ना. हम्म. बिलकुल. चांगला, वाईट, उंच, गोराड, डोल्या, जे काय असेल ते, गोल्या, हे सगळे कोण विशेषण आहेत ना. मग आज एक नवीन पॉइंट शिकून घ्या. चला, आजच्या मुहूर्तावर एक नवीन पॉइंट म्हणजे, जर का विशेषण पप्पांच्या अगोदर आलं, काय सांगतो समजतंय का? पप्पा म्हणजे कोण? त्याचे नाऊन ना. हो. अरे बाळांनो, जर हे नाऊनच्या अगोदर आलं विशेषण ऍडजेक्टिव्ह, तर त्याला म्हणायचं ऍट्रिब्युटिव्ह. ऍट्रिब्यूट, त्याला ING लावायचं. ऍट्रिब्युटिव्ह. आणि हे जे नंतर आलं ना, असं नंतर आलं ना, याला म्हणायचं प्रेडिकेटिव्ह. डोक्यावरून जाईल का तुमच्या? नाही सर. नाही नाही. बर, प्रेडिकेट तर कळतं की नाही? प्रेडिकेट वर्बच्या नंतर येणारा पार्ट प्रेडिकेट असतो की वर्ब पासून. हे तर शिकले ना व्यवस्थित? हा, मग प्रेडिकेटच्या भागात जर आलं त्याला म्हणायचं प्रेडिकेटिव्ह. आणि जर त्याच्या अगोदर आलं, नाऊनच्या अगोदर आलं, ऍट्रिब्युटिव्ह. राहील का तुमच्या लक्षात? बघा बरं, विचार स्वतःच्या मनाला. माझ्या लक्षात राहील का? प्रतीक्षा सांग बाळा. कधी म्हणायचं ऍट्रिब्युटिव्ह, कधी म्हणायचं प्रेडिकेटिव्ह? बोला. मला सांगितल्याशिवाय मी पुढे गाडी नेणार नाही. मला कळायला पाहिजे तुम्हाला कळलंय का नाही. नुसतं बसून काय होतं? ज्यावेळेस नाऊनच्या अगोदर जे विशेषण येतं तर ते ऍट्रिब्युटिव्ह असं समजलं जातं. हा. व ज्यावेळेस जे ऍडजेक्टिव्ह सर्वात शेवटी येतं
म्हणजे हा समजा त्या नाऊनच्या नंतर येतं तर त्याला आपण प्रेडिकेटिव्ह असं म्हणतो. करेक्ट. पुसू का मग आता हे येस सर. ऍडजेक्टिव्हचे छोटे छोटेसे 2 प्रकार. एक नावाच्या अगोदर येणारं आणि एक नावाच्या नंतर, क्रियापदाच्या नंतर. येस. चला मग आता याचे पण टाइप्स कोणकोणते बघून घेऊ ना आता. ग्रामर शिकायचं असेल तर टाईप शिकले पाहिजे. थोडं कंटाळा न करता शिकलं पाहिजे. तो एक शब्द आहे ना, माझ्या मते उत्कृष्ट इंग्लिश त्याला येतं ज्याला कोणत्याही शब्दावर बोट ठेवलं ना तर सांगता आलं पाहिजे याची कुंडली काय. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? येस सर. काही येस पण सर. वाक्य लिहा. इंडिया इज माय ब्युटिफुल कंट्री शब्द लिहिलं समजा, इंडियावर बोट ठेवा. इंडिया हो. कोण आहे? नाऊन आहे. कोणत्या प्रकारचं नाऊन आहे? कॉमन नाऊन आहे किंवा प्रॉपर नाऊन आहे. त्याला नाव ठेवलंय प्रॉपर, इंडिया प्रॉपर नाऊन. इज कोण आहे? हेल्पिंग वर्ब आहे. पण इथे एकटाच आला ना. हो. मग आता कोण आहे? मेन वर्ब आहे. माय कोण आहे? तसं बघितलं तर प्रोनाऊन आहे. असं बघितलं तर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. शिकलो नाही आपण काल परवा ही गोष्ट. असं कोणत्याही शब्दावर बोट ठेवलं ना तर त्याची कुंडली सांगता आली पाहिजे. तेव्हा आपण समजून घ्यायचं की वा, मला इंग्लिश यायला लागलेलं आहे. चला याचे प्रकार समजून घेऊयात. काइंड्स किंवा टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. पहिला, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. आता क्वालिटी, क्वांटिटी हे 2-4 शब्द आपण परत बघणार आहोत इथे. ज्याच्यातून क्वालिटी कळते ते. क्वालिटी म्हणजे काय? गुण ना. येस सर. गुणवत्ता. नाऊनचा गुण है ना. काही पण क्वालिटी कळते ना. दर्जा, दर्जा, गुणवत्ता, गुण, वैशिष्ट्य, काही पण लिहा. तुम्ही हे पण लिहून घेताय ना छोट्या छोट्या गोष्टी, नाही लिहित? हो. कोणाकोणाबद्दल सांगणार आहे ते सांगा बरं. पर्सन बद्दल सांगणार आहे. अजून प्लेस बद्दल सांगणार आहे. अजून एनिमल बद्दल सांगणार आहे ना. थिंग बद्दल सांगणार आहे थिंग्स. ना. इमोशन्स बद्दल सांगणार आहे. सिच्युएशन बद्दल सांगणार आहे ना. जे जे काही आहे ते ज्याला काहीतरी नाव आहे ना त्यांच्याबद्दल सांगणार. त्याची क्वालिटी जर सांगायला लागला त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी है ना. मग याचं उत्तर काय? कशी आहे ना. कसा, कशी, कसे हे शब्द लिहून ठेवा बरं. कसा, कशी, कसे है ना. येस सर. त्यालाच आपण क्वालिटी म्हणू ना. तो शब्द कसा हो आहे, ती सर. गोष्ट कशी आहे ती है ना. हो हो. सांगा चला मग 2-4 शब्द. माणसं कसे असतात, जागा कशा असतात, काही पण तुम्हाला जे माहिती आहे ते, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. सांगा. माणूस कसा असतो, तुम्हाला जे जे माहिती आहे सांगा. चला. माणूस, बरं चला, ब्युटिफुल. चला. द मॅन इज व्हेरी हँडसम. करेक्ट. आता ब्युटिफुल, आता इथे सांगितलं ब्युटिफुल प्लेस. प्लेस काय आहे? नाउन. ब्युटिफुल काय आहे त्याचं? ऍडजेक्टिव्ह. हे कळलं का? येस सर. राईट ना. इनोसेंट ॲनिमल, राईट. म्हणजे रणबीर कपूर म्हणायचं का तुला? इनोसेंट रणबीर कपूर. ब्युटिफुल. मग आता याच्यातले काय लिहा, काय काय शब्द तुम्हाला जे काय वाटत असतील ते. हँडसम, अजून काय? बिझी, ग्रेट, रिच. तुम्ही सांगा 2-4 तुम्हाला जे जे माहित असतील ते. ऑनेस्ट, क्रुएल है ना. काही पण सांगा. बोला बोला. सांगा. अजून कसं कसं असतो माणूस? पोलाइट. पोलाइट. त्याच्या विरुद्ध कसं रे? ॲरोगंट है ना. ॲरोगंट म्हणजे कसं रे? कोण सांगतो ॲरोगंट म्हणजे? उद्धट. वा, गुड, शाबास. लिहून टाका. डेंजरस है ना. इज डेंजरस. न्यू, ओल्ड,
पुरेसे लिहा, तुम्हाला जेवढे लिहिता येतील तेवढे लिहा. इंटेलिजंट, क्लेवर आहे ना, मगाशी लिहिलं ना आपण, क्लेवर बॉय है ना, डल, इंटेलिजंट, स्ट्रॉंग, स्ट्रेंज. सांगा बरं 2-3 तुम्ही पण आणखी तुम्हाला जे जे आठवतात ते. ओरिजिनल येईल का रे ओरिजिनल? सांगा. येईल सर. घेऊन टाका मग. ओरिजिनल, डुप्लिकेट, फेक है ना, रिअल. रिअल. किती लिहिले तरी कमीच आहे आपल्याला. कळल्यावर काही विषयच नाही, एकदा गाडी सुरू झाल्यावर थांबत नाही ना. क्वालिटी, त्याची फक्त क्वालिटी सांगायची आपल्याला, बाकी काय सांगायचं. हा, स्पीड. ओके, बरोबर आहे. चला पुसू. तुम्ही सांगू शकता काय काय तुम्हाला सांगायचे ते. हा, ब्युटिफुल, प्लेझेंट. प्लेझेंट व्हॉट प्लेझेंट सरप्राईज, प्लेझेंट है ना, इनोसेंट, पॉप्युलर, फेमस. त्याची क्वालिटी सांगा फक्त. फ्रेश, स्टेल, टॉल, शॉर्ट. झाल्यावर सांगा मला येस जमलं म्हणून. तर हिस्टॉरिकल प्लेस असेल तर हिस्टॉरिकल हे काय होणार आहे? काय चालणार आहे, त्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो आपण. हा, याच्यामधला पण मग ते क्वालिटीज आहे त्याची adjectiveच ती, होईल का? त्याच्याबद्दलच आपण सांगतो ती गोष्ट. ओके, आपण एखाद्या गोष्टीबद्दलच एक्सप्लेन करून सांगतो ना, ही गोष्ट कशी आहे, ज्याच्या कसा, कशी, कशी, कसे याचं उत्तर आलं समजून घ्यायचं. ते कोण असणार आहे, त्याची क्वालिटी. कसं आहे, छान आहे तरी क्वालिटी. ओके, हिस्टोरिक कसं आहे, हिस्टोरिकल प्लेस, दॅट्स इट, क्वालिटी. समजतंय? मग त्याचे उपप्रकार करायला गेले ना तुम्ही, तर डिस्क्रिप्टिव्ह येणार परत त्याच्यामध्ये, की याचं फक्त डिस्क्रिप्शन केलं, एक्स्ट्रा बद्दल माहिती सांगितली त्याची, राईट ना. एखाद्या गोष्टीचं तुम्हाला नवीन, दिस इज न्यू प्लेस म्हटलं. न्यू ही त्याच्याबद्दल जर तुम्हाला असं वाटलं की या प्लेस बद्दल अधिक डिस्क्रिप्शन केलेलं आहे, नरेशन केलेलं आहे, तुम्ही त्याला नरेटिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह म्हणू शकता. परंतु ते कोणाचा भाग आहे, क्वालिटीचाच भाग आहे. समजतंय का? येस ऑर नो? हो. जर तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये जर विचारलं क्वालिटीमध्ये आहे, पण क्वालिटी शब्दच नाही दिला, ठीक, आणि दिस इज बेटर प्लेस म्हटलं तुम्ही, हा, याच्याबद्दलच माहिती सांगताय ना, प्लेस बद्दलच अधिक माहिती सांगताय ना, त्याचं डिस्क्रिप्शन करताय, या प्लेसचं डिस्क्रिप्शन सांगताय. मग तुम्ही ते डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्टिव्ह, नरेटिव्ह अशातला जो कोणता ऑप्शन असेल ना, तो घेऊन टाका, तो पण चालून जाईल त्याला. ठीक आहे, येस ऑर नो? मला सांगत चला, मला कळतं मग तुम्हाला कळलं की नाही. येस सर. भरपूर शब्द आहे त्याच्यामध्ये. हा, एखाद्याची टेस्ट असली, डेलिशियस, हार्ड, सॉफ्ट, जर तुम्हाला असं वाटलं हे त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतात, तुम्ही त्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणू शकता, परंतु ते कोणाचा भाग आहे, क्वालिटीचा भाग आहे. क्वालिटी. येस सर. चला, हो. आज थांबू इथे आपण, उद्याला पुन्हा भेटू. ओके, थँक्यू सर. गुड नाईट. सर बाय. बाय, टेक केअर.